हॅलो गाईज, कसे आहात सर्व? मी परितोष सर आणि स्वागत आहे तुमचं इप्सित अकॅडमीमध्ये. टायटल वाचून तुम्ही थोडेसे हैराण झालेले असाल, परंतु लेट मी टेल यू वन थिंग, ते बरोबर आहे आणि तुम्ही खरं टायटल वाचलं आहे. मी तुम्हाला देणार आहे इंग्लिश ग्रामर शिकण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या या जगातल्या सर्वात सोप्या ट्रिक्स. ओके, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, पहिले आपण इंग्लिश ग्रामर किंवा मुळात ग्रामर काय असतं ते मी तुम्हाला एका ओळीत सांगतो. ग्रामर म्हणजे भाषेचे नियम. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला माहिती माणसाला भाषा लिहिता येत नव्हती, आधी ओरली सगळं चाललं होतं नाही का. जुन्या काळी ते सगळे ऋषीमुनी म्हणजे पूर्ण जगामध्ये जे काही लोक होते ते सगळं ओरली सगळं पाठ करायचे, लक्षात ठेवायचे, पुढच्या जनरेशनला द्यायचे. आणि त्यानंतर जेव्हा रिटन स्क्रिप्ट किंवा लिपी आल्या, लिहायची सुरुवात झाली, मग ती कशी लिहायची. आता कुठली गोष्ट करताना काही नियम लावावे लागतात, तसं त्यांनी हे नियम लावले भाषेचे. आणि हे जे भाषेचे नियम असतात, दीज आर द रूल्स ऑफ लँग्वेज. हे लँग्वेजचे नियम त्यांनी आपल्याला शिकवले आणि त्यालाच आपण व्याकरण म्हणतो. आता गंमत अशी असते ना की लहानांपासून म्हणजे अगदी जो व्यक्ती एखादा लहान मुलगा नर्सरीमध्ये जातो, फर्स्ट सेकंड स्टँडर्डला जातो, थेट अगदी एखाद्या जॉबला असल्यापर्यंत म्हणजे मोठ्या माणसांपर्यंत खूप लोकांना इंग्लिश या विषयाचा एक फोबिया असतो. आणि त्यातल्या त्यात ज्यांची मातृभाषा मराठी आहे किंवा ज्यांचं शिक्षण मराठी सेमी, म्हणजे असं काही नसतं मीडियम कोणते, पण मे बी बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो. आणि तो येत असताना मग आपण काय करतो, बऱ्याचदा काही क्लासेस असतात ते बघतो, व्हिडिओज बघतो, खूप सारे पुस्तकं चालतो, पण त्यात अजून खूप सारे किचकट कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात आणि मग त्याच्याने आपण कन्फ्यूज होतो, आपल्याला समजत नाही. आणि म्हणूनच मी ठरवलं की तुम्हाला मी देणार आहे अशा मस्त सोप्या इंटरेस्टिंग ट्रिक्स की त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या, तुम्हाला जगातलं कुठलंही इंग्लिश ग्रामरचं सेंटेन्स सॉल्व्ह करता येतं. तर ही मी एक नवीन आता सिरीज सुरू करतोय आणि या सिरीजमध्ये मी टप्प्याटप्प्याने एक टॉपिक कव्हर करणार आहे. ओके, सो आता एक महत्त्वाची गोष्ट, जशी एखादी बिल्डिंग बनवण्यासाठी आधी त्याचा पाया महत्त्वाचा असतो. पाया बांधल्यानंतर जर त्याचा एक बेसिक फ्रेम असते, त्याच्याचवरती ती बिल्डिंग उभी राहते. त्याच पद्धतीने इंग्लिश ग्रामर आणि आता तुम्ही रिटन म्हणा नाही तर स्पोकन इंग्लिश म्हणा, या सगळ्यांसाठी तुम्हाला इंग्लिशचा एक पाया महत्त्वाचा जो पक्का असणं अतिशय गरजेचं असतं. आता तो पाया म्हणजे कोणता रे, तर मी इथे काही गोष्टी लिहिलेल्या ज्या तुम्हाला दिसत आहेत, बरोबर आहे. मी त्याच्यावरती टायटल पण दिलेलं आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, हे की नाही. सो ह्या काही बेसिक गोष्टी ह्या तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या अगदीच पांचट आहे, म्हणजे ABCD आहे हे अगदी. म्हणजे गणित शिकायला आपल्याला कसं 1-2 शिकावं लागतं किंवा मराठी शिकताना अ आई 12 खडी शिकावं लागतं, तसं इंग्लिश ग्रामर शिकताना आधी ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा माहीत असणं गरजेचं आहे. आणि हो, याच्याच जोडीला अजून काही वेगळ्या गोष्टी आहेत, जसं की टेन्सेस आहेत, त्याच्यानंतर यातल्याच काही गोष्टींच्या अजून सब ब्रांचेस आहेत, त्या तुम्हाला येणं अतिशय गरजेचं असतं. ओके, सो आता आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया, ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहेत इंग्लिश ग्रामर शिकण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या जगातल्या सर्वात सोप्या ट्रिक्स. ओके, तर आता जसं तुम्हाला इथे दिसतच असेल की मी लिहिले पार्ट्स ऑफ स्पीच. समजून घ्या, एखाद्या गोष्टीचा बेस जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि म्हणून तुम्ही लहान असाल, अगदी पहिली दुसरीला असणारे, किंवा तुम्ही मोठे असाल एखाद्या ठिकाणी जॉब करणारे, सगळ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता याची आपण एक पटकन अशी क्विक कशी रिव्हिजन घेऊया. ओके, आता पहिलंच मी लिहिलेलं आहे नाऊन. नाऊनचा अर्थ काय असतो रे? नाम. नाम म्हणजे कोणत्याही गोष्टीला दिलेलं नाव. आपण थोडक्यात त्याला बारसं करणं म्हणतो. आता आपणही लहान होतो, आपल्याला काहीतरी नाव दिलं गेलं की नाही, तसं जगातल्या प्रत्येक गोष्टीला आपण काहीतरी नाव देतो, त्याला म्हणायचं असतं नाऊन. जेव्हा हायर लेवलला आता तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकताय, म्हणजे इंग्लिश ग्रामर तुम्ही स्पोकन असू दे, रिटन असू दे, काही करा, त्यामध्ये तुम्हाला आता जसं शाळेमध्ये होतं बघा, ते कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन वगैरे नाऊनचे सगळे प्रकार होते, ते फारसे लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही फक्त हे बघा की आता नाऊन म्हणजे नाम. नाम म्हणजे कुठल्याही गोष्टीला दिलेलं नाव, दॅट्स इट. ओके, त्याच्या पुढचं दिलेलं आहे तो म्हणजे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. आता प्रत्येक ठिकाणी आपण नाव वापरतो का रे? नाही. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. आता उदाहरणार्थ मला तुम्हाला सचिन तेंडुलकर विषयी काहीतरी सांगायचं आहे, तर मी तुम्हाला असं म्हणेल का रे, सचिन मुंबईत राहायचा, सचिनने असं केलं, सचिनने एवढ्या सेंचुरी केल्या, सचिनने एवढे टेस्ट मॅच खेळल्या, एवढ्या वनडे, सचिनने असं केलं, सचिनने तसं केलं. असं प्रत्येक ठिकाणी मी सचिनचा जप करू शकत नाही. ते लिहिलेलं योग्य वाटत नाही, बोलताना योग्य वाटत नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो, म्हणजे मराठी ते बोलताना काय करतो आपण, रँडमली लगेच कंपॅरिझन करायला शिका. आपण काय करतो, सचिन इकडे राहायचा, त्याने असं केलं, त्याने एवढ्या मॅच खेळा, त्याला हे आवडतं, सो त्याने, त्याला, हा, तो, हे जे शब्द आपण वापरतो ना, ते असतात कोण? प्रोनाऊन, सर्वनाम. ओके, आता हे कळलं तुम्हाला. आता मी पटकन इथे एक चार्ट लिहितोय. तुम्ही जर नोट्स हे करत असाल तर मी जे सांगतोय, मी सांगत असताना लगेच लिहून घेत चला. मी इथे एक पटकन एक चार्ट ड्रॉ करतोय, तो तुम्ही बघा. हा तुम्हाला ऍक्च्युली माहिती. ओके, काय बघा बरं, हा आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. आता बघा बरं का, याला मी म्हणेल एक वचन किंवा सिंग्युलर, याला मी म्हणेल अनेक वचन किंवा प्लुरल. त्यानंतर याला मी म्हणेल फर्स्ट पर्सन किंवा त्याला मी म्हणेल प्रथम पुरुष. नंतर याला मी म्हणेल सेकंड पर्सन, याला मी म्हणेल द्वितीय पुरुष.
आणि हे तिघही असतील थर्ड पर्सन, याला मी म्हणेल तृतीय पुरुष. हे एकवचन आहे, हे अनेक वचन आहे. ओके, मग आता ही भानगड काय ते मी तुम्हाला पहिले सांगतो. हे जे असतात ना, हे आय आणि वी. आता समजून घ्या, जेव्हा मला स्वतःविषयी सांगायचं असतं, जेव्हा मी एकटा आहे आणि मला स्वतःविषयी सांगायचं आहे, तेव्हा मी म्हणणार आय. जर मला स्वतःविषयी सांगायचं पण आम्ही जास्त जण आहे, अनेक वचन आहे, तेव्हा मी म्हणणार वी. सो आय एम स्टुडंट, वी आर स्टुडंट. मग याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो रे पटकन? मी. आणि याला आपण म्हणतो आम्ही. म्हणजे मी विद्यार्थी आहे, आम्ही विद्यार्थी आहोत. कळालं तुम्हाला? त्यानंतर बघा दुसरा येतो यू आणि यू. आता दोघांचं स्पेलिंग जरी सेम असलं तरी त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे? तर पहिला जो यू तुम्हाला दिसतोय, तर मी समोरच्या विषयी बोलतोय आता. द्वितीय पुरुष. हा पहिला कोण होता? प्रथम पुरुष. म्हणजे मी स्वतःविषयी बोलतो. आता मी समोरच्या विषयी बोलतोय, समोरचा विषय. मग त्याला मी म्हणणार तू, जर तो एक असेल. आणि जर जास्त असतील तर मी म्हणेल तुम्ही. म्हणजे आता मी कसं म्हणेल? तू विद्यार्थी आहे, तुम्ही विद्यार्थी आहात. यू आर स्टुडंट, यू आर स्टुडंट्स. कळलं मी काय बोललो? फाईन. हे झालं द्वितीय पुरुष. आता मी आणि तुम्ही मिळून तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलताय. मी आणि तुम्ही मिळून तिसऱ्याच व्यक्तीविषयी बोलताय, तो झाला थर्ड पर्सन, त्याला म्हणायचं तृतीय पुरुष. ओके, मग आता बघा तुम्हाला याच्यात दिसेल ही, शी, इट. मग हे असं का केलेलं आहे? तृतीय पुरुषामध्ये ही, शी, इट पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी रूप आहे. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि ते. आणि या सगळ्यांचं जे अनेक वचन येतं ते म्हणजे दे. आलं लक्षात? या सगळ्यांचं अनेक वचन काय? दे. आता दे म्हणजे इथे तीन गोष्टी येतात, ते, त्या आणि ती. आता बघा बरं का, ते, त्या, ती. हे कसं झालं? तो विद्यार्थी आहे, ती विद्यार्थिनी आहे, ते झाड आहे. लक्षात आलं? ही इज स्टुडंट, शी इज स्टुडंट, इट इज ट्री. समजलं? सो ही इज स्टुडंट, दे आर स्टुडंट्स. अनेक वचन. शी इज स्टुडंट, ती एक आहे, पण दे आर स्टुडंट्स म्हणजे त्या मुली आहेत, जास्त विद्यार्थिनी आहेत. आणि इट इज अ ट्री, हे झाड आहे, दे आर ट्रीज. काल अनेक वचन म्हणजे या तिघांचं पण अनेक वचन येतं. तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ते झाड आहे. आणि ते मुलं आहेत, त्या मुली आहेत, ती झाडं आहेत. अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये हे केलेलं आहे. येतं लक्षात? सो हे बेसिक प्रोनाउन्स आहेत जे आपण वापरतो. बेसिकली मी तुम्हाला समजण्यासाठी त्यांचे मराठी मिनिंग लिहून देतोय, पण तुम्हाला डोक्यामध्ये फिट करायचंय की जेव्हा मला स्वतःविषयी सांगायचं, मी एकटा असेल तेव्हा मी म्हणेल आय. जेव्हा मला समोर म्हणजे आम्ही जास्त जण असू पण स्वतःच विषय म्हणजे तर आम्ही म्हणणार आम्ही, है की नाही? आय एम इंडियन, वी आर इंडियन्स असं. त्यानंतर मला जेव्हा समोरच्या विषयी बोलायचंय, समोरच्या विषयी, त्यावेळेस मी म्हणेल तू, जर तो एकटा असेल तर. आणि जास्त असतील तर मी काय म्हणेल? तुम्ही. म्हणजे यू आर स्टुडंट, यू आर स्टुडंट. आलं लक्षात? आणि तिसरं येतं थर्ड पर्सन, ते म्हणजे तुम्ही आणि मी, आपण दोघं मिळून थर्ड पर्सन विषयी बोलतोय. तू तिसराच व्यक्ती कोणतरी. मग तो जर मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शी, नपुंसकलिंगी इट. आणि सगळ्यांचं अनेक वचन येतं दे. आता हे तर झाले काही प्रोनाउन्स, म्हणजे हे आपल्याला वापरायचे पुढे जाऊन, म्हणून मी तुम्हाला बेसिक सांगितले. तुम्हाला हवं तर तुम्ही ते लिहून घेऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, याच्या जोडीला अजूनही काही असतं. जसं स्वतःविषयी सांगताना आपण, तुम्हाला आठवत असेल की आपण इकडे अजून माय असं वापरतो, मी असं वापरतो, माय सेल्फ असं वापरतो. म्हणजे बेसिकली तुम्ही बघा, मी, माय सेल्फ असे काही शब्द आपण वापरतो, है की नाही? इंडिया इज माय कंट्री, माझे. म्हणजे असे काही अजून ॲक्सेसरी आहेत सपोर्टिव्ह. त्यानंतर वीच्या इथे आपण एक अजून अस वापरतो, अवर वापरतो, आमचा, आमचे असं आपण म्हणतो. बघा इथे पण आपण नाही का यू, युअर, युअर सेल्फ असं वापरू शकतो. आणि इथे पण आपण यू, युअर आणि युअर सेल्फ. आता अनेक वचन आहे म्हणून सेल्फ एक वचन असतं की युअर सेल्फ, युअर सेल्फ, युअर सेल्फ. आणि इथे हिच्या इथे पण आपण नाही का, मग आपण असं म्हणतो की हिज, हिम. नंतर इकडे आपण हर असं म्हणू शकतो, इट्स म्हणू शकतो. आणि देच्या ठिकाणी आपण देअर म्हणू शकतो. म्हणजे तो, त्याचा, ती, तो, त्याचा वगैरे, तिचे, त्यांचे. इथे नाही का देअर, त्यांचे असं. सो हे सबसिडरी आहेत जे आपण पहिल्यांदा लिहिले होते, ते मेन असतात. आणि हे आपण काही सेंटेन्समध्ये एक्स्ट्रा वापरतो, पण हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर हे सगळं होतं आपल्या प्रोनाउन विषयी. हे जे प्रोनाउन असतात ते आपल्याला कशात वापरायचे असतात? नावाच्या, नामाच्या ऐवजी, म्हणजे नाऊनच्या ऐवजी जे वापरायचे असतात ते प्रोनाउन्स. याला मी स्टार मार्क करून ठेवायला लावतो. आता मी तुम्हाला ग्रामर शिकवताना अशा काही गोष्टी सांगणार आहे. व्हेन आय से स्टार मार्क, जेव्हा मी म्हणतोय स्टार मार्क, त्याचा अर्थ असतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हा पाया, एक महत्त्वाचा पाया, हा एक खांब इंग्लिश ग्रामरचा, प्रोनाउनचा चार्ट, हा तुम्हाला लर्न पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला? ओके.
सो आता पुढचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि त्याच्या खाली आहे ॲडव्हर्ब. आता खरं तर ॲडव्हर्ब याच्यात घेतली पण मी मुद्दाम घेतलाय, त्याच्या मागे एक कारण आहे, सांगतो मी तुम्हाला. मी ह्या दोघांना एकत्र कन्सिडर करतो जरा, का तर समजवण्याच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. का तर समजून घ्या. तर पहिले आपण बघूया की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. तर ॲडजेक्टिव्हला जसं तुम्हाला दिसतंय, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण, आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. बऱ्याच मुलांना हे समजत नाही की नेमका यांच्यातला फरक काय, आणि म्हणून मी आज तुम्हाला ते व्यवस्थित समजवतोय, लक्ष द्या. तर विशेषण म्हणजे काय, नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. म्हणजे जो शब्द नामाविषयी काहीतरी सांगतो. समजा मी असं म्हटलं, राहुल इज ए स्टुडंट. राहुल हा विद्यार्थी आहे, पण राहुल इज ए गुड स्टुडंट. राहुल हा चांगला विद्यार्थी आहे. तर ते गुड किंवा चांगला ही मी त्या राहुल ह्या नामाविषयी विशेष माहिती सांगितली, मग ते झालं त्याचं विशेषण. येते लक्षात. तर हे खूप सिंपल आहे. पण व्हॉट इज ॲडव्हर्ब. मग आता ॲडव्हर्ब म्हणजे नेमकं काय असतं, तर ॲडव्हर्बचा अर्थ असतो क्रिया विशेषण. ओके, मग आता क्रिया विशेषण आणि विशेषण म्हणजे काय. आता बघा, मी असं म्हटलं राहुल पळतो. राहुल पळतो, पण मी असं म्हटलं राहुल जोरात पळतो. तर ही जी ॲक्शन आहे ना पळण्याची, ही राहुलसाठी नाही आहे. जोरात हा शब्द राहुलसाठी नाही, तो त्याच्या पळण्याच्या ॲक्शनसाठी. म्हणून तो शब्द म्हणजे ॲक्च्युली तो ॲडजेक्टिव्हच असतो, पण तो नामाविषयी माहिती न सांगता क्रियापदाविषयी माहिती सांगतो, म्हणून त्याला क्रियाविशेषण म्हणायचं. येतं लक्षात. चला आपण एकदा एक सेंटेन्स लिहू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ओके, आता बघा, मी असं लिहिलं, राहुल इज अ गुड स्टुडंट. आता बघा, हा जो गुड शब्द आहे, हा गुड शब्द आहे ॲडजेक्टिव्ह, म्हणजे हा कोण आहे, विशेषण आहे. हा कोण आहे, विशेषण आहे. बरोबर आहे, कारण हा जो गुड आहे राहुल, तर हा गुड कोण आहे रे, तर हा राहुल आहे. आणि राहुल कोण आहे, आपला नाऊन. मग जो शब्द नावाविषयी माहिती सांगतो त्याला आपण म्हणणार आहे ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण. म्हणजे बेसिकली राहुल इज अ गुड स्टुडंट. आपण नाही म्हणतो लोटस इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. तर ब्युटिफुल फ्लॉवर हा त्या लोटस ह्या नाऊनसाठी वापरलेला शब्द असतो, स्पेशल इन्फॉर्मेशन देतो तो, म्हणून त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं. जसं आपण म्हणू की विराट इज बेस्ट प्लेअर. विराट प्लेअर आहे, पण तो कसा बेस्ट. सो बेस्ट हा शब्द विराटसाठी वापरला आहे, म्हणून बेस्ट हा झाला ॲडजेक्टिव्ह. आता सीन बघा काय, मी इथे काय लिहितोय ते बघा, राहुल रन्स फास्ट. आता बघा बरं का, हा फास्ट हा पण बघायला गेलं तर सुरुवातीला तो ॲडजेक्टिव्हच वाटतो, फास्ट. परंतु नीट बघा, हा जो फास्ट शब्द आहे, हा फास्ट शब्द राहुलसाठी का रे. समजा मी रन्सला हाईड केलं आणि असं म्हटलं राहुल फास्ट. राहुल फास्ट. आता गावाकडचे लोक काय, एखादा असा फार चपळ व्यक्ती असतो त्याला म्हणतात, आले फास्ट आहे बरं का. पण इथे तशा अर्थाने होत नाही. राहुल फास्ट म्हणजे काय, लॉजिक नाही लागत आहे. हां, राहुल काय करतोय, तर राहुल रन्स फास्ट. आता हा फास्ट शब्द राहुलच्या ऐवजी रन्स हा क्रियापद आहे, हा वर्ब आहे आपला. बरोबर आहे की नाही. मग राहुल फास्ट नाहीये, तर तो रन फास्ट आहे. म्हणजे राहुल जोरात पळतो, राहुल फास्ट नाहीये, पळतो फास्ट आहे. कळलं का तुम्हाला. राहुल जोरात पळतो, राहुल रन्स फास्ट. तर राहुल जोरात नाही, पळतो जोरात आहे. म्हणजे हा जो शब्द आहे हा खरं तर ॲडजेक्टिव्हच असतो, परंतु तो नामाविषयी माहिती न सांगता क्रियापदाविषयी म्हणजे व्हर्बविषयी माहिती सांगतो, म्हणून आपण त्याला ॲडव्हर्ब असं म्हणतो. क्रियापदाविषयी माहिती सांगतो, क्रियाविशेषण असं म्हणतो. सो पुन्हा एकदा ऐका, जो शब्द आपल्याला नाउन विषयी माहिती सांगतो, द वर्ड विच गिव्स अ स्पेशल इन्फॉर्मेशन अबाउट नाउन, इट इज टर्म्ड ॲज ॲडजेक्टिव्ह, त्याला विशेषण म्हणतात. आणि जो शब्द आपल्याला व्हर्ब विषयी माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात. आलं लक्षात तुम्हाला, विशेषण आणि क्रियाविशेषण मधला फरक, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब मधला फरक. ओके, सो हे एक्झाम्पल तुम्ही लिहून ठेवा, आणि अशी अजून एक्झाम्पल नंतर मी तुम्हाला देईल एक्सरसाइज प्रॅक्टिस करायला, त्याच्यामध्ये आपण पुन्हा बघणार आहोत. ओके, आता आपला पुढचा टॉपिक अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे, आणि तो खूपच जास्त महत्वाचा असं आपण म्हणतो. तो म्हणजे काय, तर क्रियापद, वर्ब्स. आता तुम्हाला मी सांगू का, खरं तर ह्या वर्ब्सने बऱ्याच लोकांच्या डोक्याला नेहमीच ताण दिला. म्हणजे खूप सारे असे विद्यार्थी म्हणत असतात की अरे बापरे, हे आधी जेवढा ग्रामर आणि त्यात ते वर्ब्स वगैरे लर्न करा. सो पहिले तर समजून घ्या, वर्ब्स म्हणजे काय. वर्ब्स म्हणजे क्रिया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्म झाल्यापासून तर मरोपर्यंत जे काही आपण करतोय, आत्ता ह्या मिनिटाला सुद्धा तुम्ही जे करताय ते म्हणजे सगळं वर्ब असतं. आता आपण काय काय करतोय रे, आय एम स्पीकिंग, टू स्पीक इज वर्ब. यू आर लिसनिंग, ऐकणे इज अ वर्ब. यू आर वॉचिंग, बघणे इज अ वर्ब. आय एम होल्डिंग दिस पेन, टू होल्ड इज अ वर्ब. बसल्या बसल्या आपण कितीतरी गोष्ट, ब्रीदिंग इज अ वर्ब. सकाळी उठले, टू ब्रश इज अ वर्ब, टू कोम इज अ वर्ब, टू बाथ इज अ वर्ब. अरे काय काय नाही करत आपण. सो मी जसं म्हटलं ना, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत
जन्म झाल्यापासून तर मरोपर्यंत जे काही करतो त्याला म्हणायचं असतं वर्ब. येतं का लक्षात तुम्हाला? ओके. तर आता हे जे वर्ब्स असतात ना त्याच्यावरती प्रश्न कशा प्रकारचे येतात किंवा ते लँग्वेजमध्ये कसे वापरायचे असतात ते आपण आता बघूया. मी तुम्हाला ते एकदम पटकन सोप्या गोष्टींमध्ये सांगतो. आता बघा, वर्ब्स ॲक्च्युली आपल्या इंग्लिशमध्ये 4 प्रकारे कन्सिडर केले जातात. V1, V2, V3, V4. V1, V2, V3, V4. आता हे कसं असतं? V1 ला म्हणतात बेस फॉर्म. V1 ला काय म्हणतात? बेस फॉर्म. याला म्हणतात पास्ट फॉर्म. V2 ला. याला V3 ला म्हणतात पास्ट पार्टिसिपल आणि V4 ला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल याला म्हणतात, प्रेझेंट पार्टिसिपल यालाच म्हणतात आणि यालाच अजून एक नाव आहे तो म्हणजे ING फॉर्म V4 ला. सो जगात जेवढे काही वर्ब्स असतात त्यांचे 4 प्रकार असतात. V1, V2, V3, V4. आणि हे V1, V2, V3, V4चे चार्ट्स तुम्ही स्कूलमध्ये असताना इकडे तिकडे किंवा आताही नेहमीच बघत असाल, बरोबर आहे की नाही? तर आता हे जे 4 वर्ब्स आहे ना, तर यांच्यावरती म्हणजे कसे हे फॉर्मॅट्स बदलत जातात तर ते आपण आता बघूया. तर मुळात या वर्ब्सच्या काही अशा ट्रिक्स नाही आहे, कारण ह्या क्रिया आहे रे जनरल. म्हणजे ते असं काही मुळात वर्ब्स म्हणजे ग्रामरचा रूलच नाही. वर्ब्स म्हणजे फक्त आपण क्रिया करतो, पण काळानुसार आपल्याला त्या थोड्याशा बदलाव्या लागतात म्हणून ते तसं आहे. आता आपण एक वर्ब घेऊया, सिम्पल, सगळ्यांना माहिती तो वर्ब. ओके. तर मी पहिले त्याचा V1 फॉर्म लिहितो, तो म्हणजे राईट. राईट म्हणजे लिहिणे. राईट म्हणजे काय? लिहिणे. थोडं मोठं लिहितो मी वाटल्यास. आता बघा, राईट म्हणजे लिहिणे. त्याचा पास्ट फॉर्म काय येतो? रोट, WROTE. त्याचा V3 काय येतो? रिटर्न. आणि त्याचा V4 काय येतो? रायटिंग. सो V1, V2, V3, V4. आता हा जो V4चा जो आहे ना त्याला आपण 2 मिनिटं अशी रेश मारून ठेवू, कारण हे बघा आता इथे काय ते सांगतो मी का तुम्हाला. V1, V2, V3. सो V1, V2, V3 हे जे दिसतंय तुम्हाला, तर यामध्ये बेसिक फॉर्म आहे राईट. पास्ट फॉर्म येतो रोट. हा फॉर्म येतो रिटर्न. आणि बेस फॉर्मला जेव्हा तुम्ही ING जॉईन करता तेव्हा तो येतो V4, बरोबर? ING वाला फॉर्म ज्याला आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल. आता तुम्हाला इथे लक्षात येत असेल V1, V2, V3 तिन्ही सुद्धा वेगवेगळे आहेत, बरोबर आहे की नाही? आता मी एक दुसरा वर्ब घेतो, टू प्ले. प्ले म्हणजे खेळणे. प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग. आता तुम्ही बघा नीट. प्ले म्हणजे खेळणे. प्लेड त्याचा म्हणजे प्ले म्हणजे खेळणे. प्ले इज V1. V2 येतो त्याचा प्लेड. V3 येतो त्याचा परत प्लेड आणि हा येतो प्लेइंग. परत बेस फॉर्मला ING लावला की V4 तयार होतो, बरोबर आहे? आता गंमत बघा, इथे तुम्हाला V2 आणि V3 सेम दिसत आहे. आलं लक्षात? म्हणजे इथे पहिला वेगळा आहे, V2 आणि V3 सेपरेट आहे. समजलं? म्हणजे पहिला वेगळाच येतो आणि हे दोघं वेगळे येतो. हे दोघं सेम येतात, हा सेपरेट आहे. आलं लक्षात? आता मी अजून एक वर्ब लिहितो बघा. कट, 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 कटिंग. तर हे काय झालं बघा जरा नीट. इथे तर V1, V2, V3 सगळे फॉर्म सेमच आहे आणि आता अगेन V1 ला तुम्ही ING लावलं की V4 झाला. मग मला याच्यातनं हे सांगायचं होतं की हे जे वर्ब्स असतात ना, ह्या वर्ब्समध्ये कुठलीही ट्रिक ॲज सच नाहीये. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वर्ब्स असे दिसतात. काही काही ठिकाणी तर वेगवेगळेच असे स्पेलिंग असतात, वेगळेच फॉर्मॅट असतात. मी हे खास करून एका क्वेरीसाठी सांगितलं. खूप मला म्हणजे इथे मी बघतो खूप जणांना काय दिसतं, ED दिसला की ते डायरेक्ट पास्ट फॉर्म लावून टाकतात बऱ्याचदा इंग्लिश ग्रामरमध्ये. तसं नाहीये. खूप साऱ्या वर्बला ED हा V3 मध्ये पण लागतो, म्हणजे जो पास्ट पार्टिसिपल असतो. ते काळ येतील तेव्हा मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगतो. तुम्ही तुर्तच हे लक्षात ठेवा. वर्बचे 4 प्रकार असतात. V1 ला बेस फॉर्म म्हणायचं, V2 ला पास्ट फॉर्म म्हणायचं, V3 ला पास्ट पार्टिसिपल म्हणायचं आणि V4 ला प्रेझेंट पार्टिसिपल किंवा त्याला ING फॉर्म म्हणायचं. येतं लक्षात तुम्हाला? आणि हे काळानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. ते कसे वापरायचे काय मी ते तुम्हाला सांगतो. ओके. सो आता हे बेस झाले वर्ब्स, बेस फॉर्म झाले वर्ब्स. यावरती अजून 2-3 प्रकारचे प्रश्न आहेत. एक असतो तो इन्फिनिटिव्ह आणि दुसरा असतो जेरंड. इन्फिनिटिव्ह फॉर्म लिहा. आता इन्फिनिटिव्ह फॉर्म कसा लिहितात माहिती का? जो हा पहिला दिसतो ना तुम्हाला V1, त्याच्या अगोदर फक्त टू लावायचा. लक्षात येते? म्हणजे टू राईट, टू प्ले, टू कट. टू लावला की इन्फिनिटिव्ह फॉर्म. मग ते इतकं असं नाही माहिती तुम्हाला. अरे बा मग सोपं आहे. जर एखादा मला असं सेंटेन्स आलं की इन्फिनिटिव्ह असा तो असतो. इन्फिनिटिव्ह, राईट इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ एनी वर्ब. तर इन्फिनिटिव्ह फॉर्मचा अर्थ असा असतो जो तुमचा V1 आहे, बेसिक फॉर्म आहे, त्याच्या अगोदर टू. म्हणजे आता उदाहरण सांगू का तुम्हाला? ही लाईक्स प्लेइंग.
क्रिकेट. ही लाईक्स प्लेइंग क्रिकेट. ओके, मग त्या प्लेइंग V4 झाला ना ING वाला. मग त्या प्लेइंगच्या इथे तुम्हाला असं येतं की प्लेइंगला अंडरलाईन केलेली असते, मग येतं की यूज इन्फिनिटिव्ह फॉर्म. मग तुम्हाला तिथे टू प्ले असं लिहायचं असतं. मग तुम्ही कसं लिहिणार, ही लाईक्स टू प्ले क्रिकेट. प्लेइंग काढायचं आणि टू प्ले लावायचं, त्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म असं म्हणतात. आलं लक्षात. सो हा एक भाग झाला याचा. आणि पुढे एक असतो तो जेरंड. आता हा जेरंड काय फॉर्म आहे, जेरंड फॉर्म म्हणजे काय, तर तो INGच असतो. जेरंड फॉर्म हा INGच असतो, परंतु त्याला जेरंड का म्हणतात. आता मी एक वाक्य हटकून लिहितोय ते जरा बघा. हे बघा, आता बघा दिसतंय का तुम्हाला वाक्य. मी काय लिहिलंय, ही इज प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत आहे. आणि प्लेइंग क्रिकेट इज फन. क्रिकेट खेळणं ही मजा आहे व एक फन गेम येतो. ओके, आता दोन्ही ठिकाणी प्लेइंगच आहे, परंतु पहिला आहे ना हा वर्ब आहे V4 हा वाला, जो आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हटलो होतो किंवा ING फॉर्म म्हटलो होतो. सो पहिल्या याच्यामध्ये हा जो आहे ना प्लेइंग हा झाला V4. पण खालचा जो प्लेइंग आहे ना तो झाला जेरंड. मग आता मी याला का बरं जेरंड म्हटलं, मला सांगा. याच्यामध्ये प्लेइंग ही क्रिया आलेली, पण कोण खेळतोय, काही करता दिलेला आहे का, कोणाच्या रेफरन्सने दिलेला आहे का, तो नाही. म्हणजे तो सेपरेटली यूज केलेला वर्ब आहे, त्याला कुठलाही नाउन किंवा प्रोनाउन किंवा कुठलाही करता वगैरे त्याला रिलेट करत नाही. तर जेव्हा असा वर्ब तुम्हाला दिसतो तो ING असतो वर्ब, म्हणजे जेव्हा तुम्हाला तो ING वर्ब दिसतो की जो इतर कुठल्याही कर्त्याला रिलेट करत नाहीये, नाउनला रिलेट करत नाही, सेपरेटली यूज केलेला आहे. प्लेइंग क्रिकेट इज फन, त्याच्यात कोण क्रिकेट खेळतोय कोण क्रिकेट खेळते असं काहीच म्हटलेलं नाहीये, तेव्हा तो जेरंड असतो. म्हणजे शब्द सेम, स्पेलिंग सेम, त्या शब्दाचा त्या वर्बचा अर्थ पण सेम, पण त्याचा जो तिथे सेंटेन्समध्ये जो मिनिंग असतो तो वेगळा असतो. म्हणजे मिनिंग इन द सेन्स त्याचा जो यूज असतो ना, डिमांड ऑफ द क्वेश्चन. सो लक्षात ठेवा, आयडेंटिफाय द जेरंड असं असतं. असं एक वाक्य येतं बरं का. समजा आता इथेच आपण कंबाईन केलं, ही इज प्लेइंग क्रिकेट बिकॉज अकॉर्डिंग टू हिम प्लेइंग क्रिकेट इज फन. बरं का. मग तुम्हाला विचारतात यातला V4 कोणता आणि जेरंड कोणता, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला दिसतं ना की हा जो वर्ब आहे ना हा कुठल्या तरी कर्त्याला रिलेट करतोय, कुठल्या तरी नाउनला रिलेट करतोय, सब्जेक्टला रिलेट करतोय, त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं V4 ING फॉर्म. आणि जेव्हा तो जनरली वापरलेला आहे, कुठल्याही नाउनला वर्बला रिलेट आपलं सब्जेक्टला रिलेट करत नाहीये, तेव्हा त्याला म्हणायचं असतं जेरंड. आलं लक्षात. सो हे होते बेसिक फॉर्म्स ऑफ वर्ब्स. आणि ह्या फॉर्म्स, हे जे वर्ब्सचे फॉर्म आहेत त्याच्याशी रिलेटेड हे इन्फिनिटिव्ह आणि जेरंड हे प्रश्न आजकाल नेहमीच विचारले जातात. हे वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये स्कूलिंग पासून तर MPSC UPSC पर्यंत बऱ्याच ठिकाणी हे असतात. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की वर्ब्स तर झाले, त्याच्या जोडीला हेल्पिंग वर्ब्स असतात, सहाय्यकारी क्रियापदं, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा ज्याच्याने बऱ्याच लोकांना येतं टेन्शन, त्याचं नावच आहे टेन्स. टेन्स म्हणजे काय, काळ. खूप लोकांना हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं सर ते ठीक आहे बेसिक समजतं, हे समजतं, पण नेमकं मी लक्षात कसं ठेवू, कारण त्याचे खूप मोठे मोठे फॉर्म्युले, हे प्लस ते प्लस हे प्लस ते, काहीच लक्षात राहत नाही. माझ्याकडे असा एक टेबल आहे ना, तुम्ही जर तो टेबल केला तर तुमचा सब्जेक्ट क्लिअर होतो, तुम्ही ऑब्जेक्ट कोणतं वापरणार तेही क्लिअर होतो, आणि तुम्ही वर्ब कुठलं वापरायचं तेही क्लिअर होतं, तुम्ही हेल्पिंग वर्ब कसं वापरायचं तेही क्लिअर होतं, आणि प्लस तुम्ही काळ विसरत नाही. एका टेबलमध्ये 5 ते 6 गोष्टी मी एकदम परफेक्टली मांडलेल्या आहेत. येतं का लक्षात. तो टेबल जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तरी तुमचं सगळं काम संपलं. आणि तो टेबल म्हणजे मी असं म्हणेल की जसं सर्कसचा कसा तंबू असतो असा मध्ये एक मोठा खांब असतो, आणि मग त्याला ते बाकीचे असे छोटे छोटे खांब बाजूने सपोर्टिव्ह असतात. हे आहेत ना पिलर्स, हो हे इंग्लिश ग्रामरचे पिलर्स आहेत. पण जो टेबल मी आता घेणार आहे तुमचा, तो टेबल म्हणजे पूर्ण इंग्लिश ग्रामरचा एक मिडल मोठासा खांब आहे. ज्याला हा टेबल लक्षात राहिला त्याला इंग्लिश ग्रामरचे सगळे फॉर्म सोडवता येतात. हे माझं चॅलेंज आहे. येतं लक्षात. सो आय होप तुम्हाला हे टॉपिक समजले असतील. पुढच्या सेशनला मी अतिशय महत्त्वाचा इंग्लिश ग्रामरचा सेंट्रल पिलर असणारा टॉपिक घेणार आहे. ओके, चलो गुड बाय, टेक केअर.